बीड जिल्ह्यामध्ये असंख्य बँका ज्या आहेत की ठेवीदारांच्या ठेवी सोडून पळून गेलेल्या आहेत, अशा बँकेच्या विरोधात आज आझाद मैदानामध्ये या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. आपल्यासोबत उभाळे सर, काय सर, गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून तुम्ही आंदोलन लढताय, प्रशासन कुठलीही दखल येत नाही, सरकारचा कुठलाही यांच्यावर ताळमेळ नाहीये, सरकार यांना पाठीशी घालताय, कुठल्याही प्रकारची यांच्यावर कारवाई करत नाही, प्रशासक नेमले पण प्रशासक देखील काही कामाचे नाही. गेल्या 2 वर्षापासून बीड जिल्ह्यामधल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट, मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट, छत्रपती मल्टीस्टेट, लक्ष्मी माता अर्बन मल्टीस्टेट, शुभ कल्याण मल्टीस्टेट आदी 10 ते 12 छोट्या मोठ्या मल्टीस्टेट मध्ये बीड जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, सेवानिवृत्त कर्मचारी, व्यापारी, धुनी भांडी करणाऱ्या महिला, त्याचबरोबर वारकरी संप्रदायामधील वारकरी मंडळी यांच्या कष्टाच्या आणि घामाचे ज्या ठेवी या मल्टीस्टेट मध्ये गेल्या 2 वर्षापासून ठेवलेल्या आहेत आणि या मल्टीस्टेट वाल्यांनी त्या बुडवल्या म्हणायला हरकत नाही, त्या बुडवून त्यांनी आपापलं आयशो आराम जीवन जगण्याचं जे काही काम केलेलं आहे आणि ह्या गोरगरीब ठेवीदारांना देशोधडीला लावण्याचं काम केलेलं आहे. गेल्या 2 वर्षापासून आम्ही ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून विविध प्रकारची आंदोलनं, आमरण उपोषण, मी स्वतः 2 वेळेस आमरण उपोषण केलं 8-8 दिवसाचं. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा असेल, विभागीय कार्यालयावरती मोर्चा असेल, सहकार आयुक्तांना निवेदन असेल आणि या सर्व आंदोलनाची दखल घेत दस्तूर खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या बीड जिल्ह्याचे दिवंगत तत्कालीन पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर गृह विभागाचे अप्पर सचिव इक्बाल सिंग चहल साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गेल्या अधिवेशनामध्ये विधान भवनामध्ये ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून बैठका झाल्या. या बैठकातून कारवाया झाल्या, परंतु त्या कारवाया आणि त्याच्या पुढचं जे काही काम व्हायला पाहिजे होतं ते काम अद्यापपर्यंत झालेलं नाही आणि गेल्या 2 वर्षामध्ये एकही छदाम आमच्या गोरगरीब ठेवीदाराला मिळालेला नाहीये. म्हणून आज आम्ही बीड पासून आझाद मैदान गाठलेलं आहे आणि आज ठेवीदारांनी एक ठाम भूमिका घेतलेली आहे की आमचा निर्णय, आमचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. या आंदोलनात कोणकोणी आमदार असतील, खासदार असतील किंवा सत्तेतले विरोधातली कोणत्या आमदारांनी, खासदारांनी भेटी दिल्या? आज आम्ही सकाळी इथं 11 वाजता आंदोलनाला सुरुवात केली. बीड जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्रातून स्वतःच्या स्वखर्चानं हजारो ठेवीदार आज आझाद मैदानावरती आलेले आहेत. हे काही कुठल्या राजकीय पक्षाचं आंदोलन नाहीये, तर हे स्वतःच्या पैशासाठी उभं राहिलेलं महाराष्ट्रातलं एकमेव आंदोलन आहे आणि या आंदोलनासाठी बीड विधानसभेचे आमदार माननीय संदीप भाई क्षीरसागर, त्याचबरोबर उमरगा लोहारा विधानसभेचे आमदार प्रवीणजी स्वामी साहेब, त्याचबरोबर आता आमच्या बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा मतदारसंघाचे सुरेशजी दस साहेब काही वेळात येत आहेत. आमच्या गेवराई विधानसभेचे आमदार विजयसिंह राजे पंडित देखील या ठिकाणी येत आहेत. त्याचबरोबर आमच्या बीड जिल्ह्याच्या महिला नेत्या आणि आमच्या मार्गदर्शक सुशीलाताई मोराळे या देखील या आंदोलनामध्ये सकाळपासून सहभागी झालेल्या आहेत आणि विविध पक्षाचे जिल्हाध्यक्ष, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, यांनी आम्हाला या ठिकाणी येऊन पाठिंबा दिलेला आहे. परंतु आम्ही आज अशी भूमिका घेतलेली आहे की इथला जो बसलेला ठेवीदार आहे हा निर्णय लागल्याशिवाय इथून उठणार नाही आणि आम्ही सर्वांनी एक ठरवलेलं आहे की आम्ही या महाराष्ट्रामध्ये राहतो, आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. आज जर प्रश्न मार्गी लागला नाही तर गनिमी काव्यानं आम्ही मुख्यमंत्र्याच्या दारात बसणार आहे. प्रशासनासोबत आमचं सकाळपासून बोलणं चालू आहे, परंतु आम्ही मुख्यमंत्र्यांचीच इथं आम्हाला भेट दिली तरच आम्ही प्रश्नावरती बोलू. आम्ही कुणीही आल्यानंतर आम्ही त्यांना निवेदन देणार नाहीत. आम्हाला कुणीही आलं तर आम्ही त्यांच्या हातामध्ये, आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार नाहीत. आम्हाला वारंवार पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून इथं विचारपूस होतीये. डीसीपी जे आहेत मुंबईचे मुंडे साहेब, त्यांनी देखील आमच्याशी चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला अपेक्षित काय आहे. मी म्हणलं साहेब, मला वैयक्तिक माझी काय अपेक्षा नाहीये, माझ्यावरती जो विश्वास महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब ठेवीदारांनी ठेवलेला आहे, त्या ठेवीदारांचा प्रश्न जोपर्यंत मिटत नाही, जोपर्यंत तो प्रश्न सोडवला जात नाही, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत आणि वेळ प्रसंगी आमचा ठेवीदार आझाद मैदानाच्या बाहेर जर गेला तर रस्त्यावरती झोपणार आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता ते आहेत बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक ठेवीदारांच्या समस्या घेऊन या ठिकाणी
सचिन उबाळे या ठिकाणी आजपासून उपस्थित आंदोलनात बसले आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर हजारो लोकांच्या ठेवी ज्या आहेत बँकेने बुडवल्यात. प्रशासन कुठलीही कारवाई करत नाही, सरकार कुठलीही कारवाई करत नाही. संचालकांच्या ज्या काही संपत्ती आहेत ते संपत्त्या जप्त करून या ठेवीदारांच्या ठेवी द्यायला पाहिजे अशी त्यांच्या मागणी. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात कॅमेरामॅन सह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, आझाद मैदान, मुंबई.